नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे आणि याच कुंभमेळ्याविषयी नितेश राणे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलाय। कुंभमेळ्यामध्ये कोणी हिंदू सोडून कोणी दुसऱ्याने जर स्टॉल लावला तर त्याला स्टॉल सकट उखडून टाका असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात। कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे। तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही जिहादी वळवळ करता कामा नये। कारण का काही गोष्टी तुम्ही समजून घ्या। आता ह्यांचा रमजान सुरू आहे, रमजानला ते रोजे ठेवतात, कधी रात्रभर सगळ्या काही दुकानं सुरू असतात, मग ते त्यांचे काही खाद्यपदार्थ असतात त्याच्याकडे बघू पण शकत नाही, एवढे तसे असतात ते बघून एक तर दुसऱ्या दिवशी ते 2 दिवसाचं जेवण जाणार नाही असे सगळे कार्यक्रम असतात ते। पण तुम्ही प्रत्येकाला मी विनंती करते, आवाहन करते, मीडियाच्या मित्रांना पण सांगा, तुम्ही जिथे ह्यांची जे दुकानं आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा। मला एक हिंदूचं दुकान शोधून दाखवायचं जो त्या सगळ्या मुसलमान समाजाच्या दुकानांमध्ये तो तिथे उभा राहा, तिथे त्याचं दुकान थाटून तो आपले हिंदूंचे पदार्थ विकतोय असा एक हिंदू शोधून दाखवा, आम्ही आमची भूमिका बदलतो, काही हरकत नाही।